जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि बघा, शिवरायांचा संघर्ष या सिरीज मधला आजचा 8वा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये असं आपण पाहिलं होतं की शहाजी राजांना कोणतेही आता पर्याय शिल्लक नव्हता आणि म्हणून मग ते आदिलशहाकडे नोकरीसाठी गेले. आता मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी आदिलशहाकडे नोकरी का स्वीकारली हे जसं महत्वाचं आहे तसं सगळ्यात महत्वाचं आहे की आदिलशहाकडे नोकरीला आल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातल्या स्वतंत्र असलेल्या 3 हिंदू राज्यांची सत्ता संपुष्टात आणली आणि त्या तिन्ही हिंदू राज्यांचा संपूर्ण प्रदेश त्यांनी आदिलशाहीला जोडला. त्याच्यामुळे बरेच जण असं म्हणतात की शहाजीराजे जे आहेत त्यांनी असं का केलं बाबा, म्हणजे मुस्लिम सत्तांसाठी हिंदूंचे 3 राज्य स्वतंत्र असलेले राज्य त्यांनी का संपुष्टात आणले. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. शहाजी राजांबद्दल जी काही तुम्हाला माहिती आहे त्याच्यात काही गोष्टी ज्या चुकीच्या परसेप्शन होतात किंवा चुकीच्या गोष्टी तुमच्या समोर येतात त्या जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आजचा व्हिडिओ खूप अत्यंत महत्वाचा आहे. आणि यापूर्वी जर तुम्हाला ही छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवन संघर्ष पाहायचा असेल किंवा हा संपूर्ण इतिहास पाहायचा असेल शिवाजी महाराजांचा, तर सिरियल वाईज सगळे म्हणजे क्रमांकाने असे व्हिडिओ पहा. प्लेलिस्ट केलेली आहे युट्यूबला. एटीएम गुरु या चॅनलवर प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट मध्ये पहिल्या व्हिडिओ पासून तर सगळे याच्यात मांडलेले आहे, तेही संदर्भासहित सगळं स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तर महत्वाचा आहे, पण याच्या आधीचे महत्वाचे आहेत ते सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हा व्हिडिओ तुम्हाला तेवढासा कळणार नाही. चला तर पाहूया मग नेमकं शहाजी राजांनी आदिलशाही स्वीकारल्यानंतर काय झालं. बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की शहाजीराजे जे आहेत, शहाजीराजे यांच्यावर जेवढे आक्षेप आहेत त्या आक्षेपांमधला याच्यातला आणखी एक महत्वाचा आक्षेप असा आहे की यांनी मुस्लिम सत्तेसाठी काय केलेलं आहे, तर 3 हिंदू राजे जे होते आणि त्यांचे जे राज्य होते, हिंदू राज्ये म्हणजे राजा हिंदू आणि त्यांचं जे राज्य होतं हे सगळे राज्य त्यांनी नष्ट केले. असं का केलं? जर त्यांना खरंच हिंदूंचं स्वतःचं जर राज्य निर्माण करायचं असेल तर मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो, हा जो सध्या आपण सिरीज पाहताय किंवा सध्याचा आजच्या व्हिडिओमध्ये जे पाहताय, मुळात हा जो वाद आहे तो हिंदू मुस्लिम वाद नाहीये, हे लक्षात घ्या एक गोष्ट. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्व काळामध्ये म्हणजे शहाजी राजांपासून किंवा मालोजी राजांपासून जे काही चालत आलेलं आहे हे हिंदू मुस्लिम असे भांडण नाहीत किंवा असा झगडा नाहीये, हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जर असा असला असतं हिंदू मुस्लिम तर शहाजी राजांनी हिंदूंचे राज्य का खालसा केले असते किंवा राज्यांना का जिंकून घेतलं असतं, किंवा मोगल जे आहेत तर या मोगलांनी निजामशाही का बुडवली असती बरं, असे त्याच्यामधले वेगवेगळे म्हणजे गोष्टी आहेत. तर मुळात हा सगळा जो वाद आहे तो आहे केवळ सत्ता नसून इथल्या ज्या लोकांचे जे लोक राहत होते, जे म्हणजे त्या काळामध्ये ज्यांना आपण प्रजा म्हणतो, प्रजा आणि सत्ता या दोघांमधला जो काही हा प्रवास आहे तो प्रवास इथं पाहणं खूप महत्वाचं आहे. याला वेगळ्या अँगल न पाहू नका, हिंदू मुस्लिम न पाहण्यापेक्षा कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं म्हणजे ऐतदेशीयांचं म्हणजे इथल्या स्थानिक लोकांचं राज्य निर्माण केलं. स्थानिक म्हणतोय बरं का मी, कारण मुस्लिम सत्ता ज्या होत्या त्या बाहेरून आलेल्या होत्या आणि त्या राज्य करण्यासाठी आलेल्या होत्या. कारण तेव्हा फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची होती की स्वतःचं राज्य स्थापन करायचं आणि त्याच्या सीमा वाढवायच्या, आणि सीमा वाढवण्यासाठी ते भारतामध्ये आलेले होते. आणि अशा वेळेला ते भारतात आलेले असताना स्थानिक लोकांचं म्हणजे इथल्या भूमिपुत्रांचं जे राज्य आहे ते राज्य स्थापन व्हायला पाहिजे होतं. ते स्थापन न करता शहाजी राजांनी 3 स्थानिक राजांचेच प्रदेश का काबीज केले. तर पहा, जेव्हा मोगल आणि विजापूरचा आदिलशाह यांच्यामध्ये काय झाला होता, तह झाला होता आणि या तहानुसार काय झालं होतं, निजामाचं राज्य खालसा झालं. आता निजामाचं राज्य खालसा झाल्यानंतर काय झालं, निजामाचं राज्य अर्ध कोणाला गेलं तर मोगलांना गेलं आणि अर्ध राज्य कोणाला आलं तर आदिलशहाला आलं. या आदिलशहाला आलेल्या राज्यामध्ये पुणे सुपे चाकण हे कोणाला आलं तर हे शहाजी राजांना आलं. कारण शहाजी राजांना मोगल काय म्हणले होते, तुम्ही विजापूरच्या आदिलशाहीकडे जाऊन तुम्ही नोकरी करू शकता. मग आदिलशहाकडे नोकरीला गेल्यावर शहाजी राजांकडे हे पुणे सुपे चाकण आलं, पण शहाजी राजांना काय केलं, दक्षिणेकडे पाठवण्यात आलं. आता दक्षिणेकडे पाठवत असताना त्यांच्याकडे रणदुल्ला खान होता सोबत, आणि रणदुल्ला खान याच्या नेतृत्वामध्ये म्हणजे शहाजीराजे मेन नव्हते, याच्यामध्ये मुख्य नव्हते. तर पहा, आता ते आदिलशाहीकडे नोकरी स्वीकारल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ते आदिलशाहीकडे आले. आता आदिलशाहीकडे नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे दक्षिणेची मोहीम त्यांच्याकडे देण्यात आली, पण ते याच्यातले सर्वा नव्हते. तर रणदुल्ला खान हा प्रमुख होता आणि त्यांच्या सोबत शहाजीराजे होते, म्हणजे त्यांचे मदतनीस म्हणून म्हणा किंवा त्यांच्या सोबत ते एक सरदार म्हणून ते होते. आणि मग जेव्हा हे दोघ जण दक्षिणेकडे गेले तर दक्षिणेमध्ये यांनी 2 ते 3 वर्ष अत्यंत पराक्रम गाजवला. हा पराक्रम गाजवत असताना दक्षिणेमधले जे काही सत्ताधीश होते किंवा जे काही राजे होते त्या सगळ्या राजांचं राज्य नष्ट करून ते सगळे प्रदेशांनी
म्हणजे आदिलशाहीमध्ये म्हणजे विलीन केले. पण हे सोपं नव्हतं. याच्यामध्ये मूळ कोण कोण होते आणि कशा पद्धतीनं शहाजीराजांनी आपला पराक्रम गाजवला ते थोडक्यात पाहणं खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण घडलं हे दक्षिणेत गेल्यानंतर तर ते होतं राया रायल. पहा, रायल प्रकरण. आता हा कोण होता तर हा इथला राजा होता, हिंदू राजा होता आणि स्वतंत्र होता. कसा होता? स्वतंत्र होता. पण हा काय करायचा, हा या आदिलशहाचा जो प्रदेश होता किंवा विजापूरची आदिलशाही जी होती या आदिलशाहीच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ घालायचा. काय करायचा? धुमाकूळ घालायचा आणि काय करायचा? लूटपाट करायचा. आणि यांनी काय केलं होतं, तिथल्या सगळ्या लोकांना सळो की पळो करून सोडलं होतं. म्हणजे आदिलशाही मधला जो दक्षिण भाग होता, जो राजा रायल या राजाच्या प्रदेशाशी आसपासचा होता, त्या सगळ्या भागामध्ये याने इतका धुमाकूळ घातला की आदिलशहाच्या नाकी न आले होते. म्हणून जेव्हा शहाजीराजे पहिल्यांदा दक्षिणेत गेले तेव्हा त्यांनी या राया रायलचा बंदोबस्त करायचं ठरवलं. आणि याच्यामध्ये एकदा नाही तर 2 वेळा असं प्रखर युद्ध झालं, खूप मोठं युद्ध झालं. आणि या दोन्ही युद्धामध्ये शहाजीराजांनी इतका जबरदस्त पराक्रम दाखवला की राया रायलला पळताभुई थोडी झाली. कारण काय झालं माहितीये का, रंदुला खानला तर असं वाटलं होतं की स्थानिक लोक यांच्या म्हणजे राया रायलच्या पाठीशी आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की राया रायलला इथला सगळा प्रदेश माहित आहे, त्याच्यामुळे याच्यासोबत युद्ध करून त्याला जिंकणं आपल्याला सोपं जाणार नाही. पण शहाजीराजांनी गनिमी काव्यांनी आणि सळो की पळो करून सोडून म्हणजे इतकं जबरदस्त पद्धतीने युद्ध लढलं की राया रायलला लगातार 2 पराभव पत्करावे लागले आणि त्याच्यामुळे राया रायलचा राज्यच संपून गेलं आणि तो संपला. मग अशा पद्धतीने हे पहिलं राज्य इकडे आलं. आता केवळ हे पहिलं राज्य इकडे आलं एवढंच नाही, तर याच्यानंतर काय झालं, आणखी काही महत्वाच्या घडामोडी घडल्या. याच्यामध्ये 2 प्रमुख आणखी राज्य आहेत. तर यामध्ये पहिला आहे तंजावरचा विजय राघव. पहा, तंजावर नावाचा प्रांत होता, इथला विजय राघव. आता विजय राघव जो होता हा अत्यंत बलाढ्य होता आणि हा काय करायचा, हा इथंच एक आणखी दुसरं एक राज्य होतं, हिंदू राज्य होतं दुसरं, त्रिचन्नावल्लीचं. तर हा काय करायचा, हा विजय राघव काय करायचा, या त्रिचन्नावल्ली जे आहे या राज्यामध्ये वारंवार काय करायचा, आपले सैनिक पाठवायचा आणि तिथं धुमाकूळ घालायचा, लुटालूट करायचा. आणि त्याच्यामुळे हा त्रिचन्नावल्लीचा राजा आहे की नाही त्रस्त झाला होता, परेशान झाला होता. आता याला असं वाटलं की जर आपल्याला तंजावर जे आहे या विजयराघव पासून जर वाचायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, कोणाची तरी मदत घ्यावी लागणार. मग मदत कोणाची घ्यायची, तर परत पुन्हा कोणाकडे आले ते शहाजीराजांकडे. शहाजीराजांना असं सांगितलं या त्रिचिन्नावल्लीच्या राजाने की आपण काय करू म्हणले, आपण दोघं जण मिळून विजयरावांवर युद्ध करू, विजयरावावर चालून जाऊ आणि आपण विजयराघवला हरवल्यानंतर जो काही प्रदेश येईल तो प्रदेश मी ठेवून घेणार म्हणले. कोण म्हणलं, हे त्रिचिन्नावल्लीचा राजा म्हणला. पण म्हणला तुम्हाला मी या मोहिमेसाठी 5 लक्ष रुपये देणार म्हणला. किती रुपये? 5 लक्ष रुपये. आणि दुसरं महत्वाचं की तंजावरला जी लूट आहे ती लूट चालू असताना तुम्ही जे काही लुटून घेसाल तिथलं जितकं काही सोनं नाणं खजिना जे काही हत्ती बित्ती जे काही लुटसाल ते सगळ्याला सगळं म्हणले कोणाचं, तुमचं. शहाजीराजांना प्रस्ताव मंजूर पडला. शहाजीराजांना वाटलं ऑलरेडी आपण आता आपण इकडं काम करतच आहोत तर आपल्याला आपलं काम वाढवावं लागणार, आपली जी म्हणजे आपलं प्रस्त आदिलशहाच्या दरबारामध्ये आपल्याला दाखवून देण्याची संधी आहे. म्हणून काय केलं त्यांनी, याला हो म्हटले. आणि मग हे दोघं जण कुठे गेले, तंजावरला गेले विजयराघवकडे. आणि विजयराघवचा जबरदस्त असा पराभव केला आणि याच्यामध्ये विजयराघव मारला गेला. आता हे पूर्ण राज्य याने जिंकलं. पण हे जिंकलेलं असताना शहाजीराजांच्या असं लक्षात आलं की तंजावर तर अत्यंत सुपीक प्रदेश आहे, खूप चांगला प्रदेश आहे आणि इथली जनता सुद्धा खूप चांगली आहे. इथं आपल्याला राज्य वाढवता येईल, मोठं करता येईल, खूप चांगल्या पद्धतीने हा प्रदेश जर आपल्याला जोडला तर सुपीक प्रदेश आपल्याकडे येईल. म्हणून हे काय म्हणले, त्या त्रिचन्नावलीच्या राजाला असं म्हणले की तुम्ही जे मला 5 लक्ष देणार होते म्हणले, हे 5 लक्ष देऊ नका म्हणले. काय करा म्हणले, मला हा फक्त एवढा त्रिचन्नावलीचा प्रदेश देऊन टाका म्हणले. मी आयुष्यभर तुमच्यासोबत याच पद्धतीने राहील, तुमच्या राजाला कोणताही धोका येणार नाही, काहीच नाही, तुम्ही तुमचं राहा. मला 5 लक्ष न देता तुमचा त्रास मिटला म्हणले, तो राजा संपवला आपण, त्रास मिटला, आता तुम्ही तुमचं राज्य खुशाल करा, चांगलं करा. पण त्रिचिन्नावलीचा जो राजा होता त्याला ते पसंत पडलं नाही. त्याला वाटलं आपण जिंकून घेतलं आणि आता अचानक शहाजीराजे बदलत आहेत, हा प्रदेश आपल्यालाच पाहिजे. म्हणून ते डायरेक्ट काय म्हणले, शहाजीराजांसोबत तुम्ही युद्धाला तयार राहा म्हणले. पहा, म्हणजे ज्याला एक राजा मागच्या कित्येक वर्षापासून आटपत नव्हता, त्यानं धुमाकूळ घातला होता, ज्याचं स्वतःच राज्य हे म्हणजे डगमगत्या नावेसारखं झालं, ज्यांनी शहाजीराजांच्या मदतीने त्याला हरवलं, त्याच शहाजीराजांना हा म्हणला की तुम्ही युद्धासाठी तयार राहा. शहाजीराजे तर राजेच होते, मग त्यांच्यासारखं बलाढ्य त्यांच्यासारखं पराक्रमी माणूसच कोणी नव्हतं. ते म्हणले ठीक आहे, ओके, युद्ध तर युद्ध, लगेच गेले आणि याचा कार्यक्रम वाजवला. मग हे जे त्रिचिन्नावली होतं हे सुद्धा त्यांनी जिंकून घेतलं. म्हणजे एकाच वेळी यांनी तंजावर आणि
त्रिचिन्नावली असे दोन्हीही राज्य जिंकून घेतले आणि याच्यापूर्वी त्यांनी राया रॉयल याचं जिंकलं होतं, राया रॉयल म्हणजे एकूण तीनही हिंदू राजांचा त्यांनी पराभव केला आणि हे तीनही प्रदेश त्यांनी आदिलशाहीला जोडले. म्हणजे दक्षिणेमध्ये आता आदिलशाह एवढा मोठा राजा कोणीच उरला नाही. आदिलशाही दक्षिणेतली सर्वश्रेष्ठ शाही बनली, म्हणजे सर्वश्रेष्ठ आता राज्य बनलं आणि आदिलशाह हा त्याचा प्रमुख बनला. हा सगळा पराक्रम केल्यानंतर प्रश्न एक सगळ्यात महत्वाचा उरतो की शहाजी राजांनी असं का केलं, तीन तीन हिंदू राजांचा पराभव का केलं. मित्रांनो साधी सोपी गोष्ट आहे बघा. दक्षिणेमध्ये कोण होतं, सॉरी उत्तरेकडे कोण होतं, मोगल होते. इकडे कोण होतं, आदिलशाह होता, बरोबर आहे. आणि इथं निजामशाही होती. अशा पद्धतीने हे सगळं होतं, मोगल, आदिलशाह, निजामशाह. आणि हा मधल्या प्रदेशामध्ये राजे होते, कोण, शहाजी राजे. आता मूळ मुद्दा असा आहे की निजामशाही जेव्हा मोगलांनी हरवलं, निजामशाही नष्ट झाली, तेव्हा राजे आदिलशहाकडे गेले. याला म्हणले चला आपण निजामशाहीला परत पुन्हा उभं करूयात. म्हणले त्याच्या बदल्यात मी तुम्हाला हा प्रदेश देतो, असं करतो तसं करतो. आदिलशहा तयार झाला आणि यांनी काय केलं, या दोघांनी मिळून पुन्हा मोगलांना हरवलं आणि निजामशाही पुन्हा उभी केली. निजामशाही उभी केल्यानंतर आदिलशहाला काही प्रदेश मिळाला, दौलताबादचा किल्ला मिळणार होता. पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मोगल आदिलशहाकडे आले आणि मोगलांना असं म्हणले की डायरेक्ट निजामशाही संपून टाकू ना, अर्धा प्रदेश तुम्हाला ना अर्धा प्रदेश आम्हाला, असं करूत म्हणले, तेव्हा आदिलशाह पुन्हा तयार झाला आणि पुन्हा मोगलासोबत मिळाला आणि शहाजी राजांनी निर्माण केलेली निजामशाही पुन्हा नष्ट केली. याचा अर्थ शहाजी राजांना एक गोष्ट कळून चुकली होती की मोगल सुद्धा दगाबाज आहेत, ते तर आपलं राज्य जिंकूनच गेले आहेत. पण आदिलशाह सुद्धा एवढा विश्वासू नाही की जर समजा आपण त्याच्यावर विश्वास ठेवावं आपलं स्वतःचं राज्य निर्माण करावं किंवा काही करावं तर हा सुद्धा कधीही मोगलाला मिळू शकतो. मग अशा पद्धतीने एकाच वेळी आता हे दोघं एक झाल्यानंतर, म्हणजे आदिलशाह आणि मोगल हे दोघं एक झाल्यानंतर शहाजीराजे एकटे या दोघांना लढू शकत होते का, तर लढू शकत नव्हते. कारण मोगलांचं सैन्य जास्त होतं, ताकद जास्त होती आणि आदिलशहाची ताकद राजांपेक्षा जास्त होती. मग अशा वेळी आदिलशाह आणि मोगलांसोबत लढत बसण्यात काय अर्थ होता का, काहीच अर्थ नव्हता. उगा आपण कुठेतरी 2-4 प्रदेश मिळवायचे, धामधूम करायची, 4-5 किल्ले घ्यायचे आणि परत पुन्हा वापस जायचं. पण हे दोघं एकत्र झाले असते, चारही बाजूनी जर घेरलं असतं तर कदाचित स्वतः शहाजीराजे संपले असते. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं होतं, आदिलशहाची नोकरी स्वीकारली होती. म्हणजे त्यांनी आदिलशहाची नोकरी स्वीकारायला ते काही इतके दुधखुळे होते का, नाही, ते अत्यंत मुत्सद्दी होते. कसे होते, मुत्सद्दी, अत्यंत धूर्त होते. आणि ते काय आपल्यासारखे आजकालच्या सारखे नव्हते, हे बे मराठ्याला असं म्हणला का तू, असं नव्हतं बापू. ते कसं होतं माहितीये का, ते संयमी होते. संयमी का होते, कारण त्यांचं ध्येय निश्चित होतं. आणि ज्यांचं ध्येय निश्चित असते तीच माणसं संयमी असतात, ज्यांचं ध्येय निश्चित नसतं ती माणसं कधीच संयमी नसतात. जर तुम्ही इथून निघले आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला 1000 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि 1000 किलोमीटरच्या प्रवासानंतर मला इथं पोहोचायचं आहे, तर तुम्ही इथून निघल्याच गाडी अशी 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 करून पळवत नाहीत. तुम्हाला माहित असते आपल्याला 1000 किलोमीटर जायचं, गाडी टिकली पाहिजे, प्रवास चांगला झाला पाहिजे, ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे, गर्दी दिसली थोडी स्लो करा, गर्दी सुटली आणखी सुसाट वेगानं पळवा. आणि नेमकं इथं हेच झालं होतं. शहाजी राजांचं ध्येय निश्चित होतं आणि म्हणून ते संयमी होते आणि म्हणून त्यांनी आदिलशहाची नोकरी स्वीकारली, नाही तर आदिलशहाची नोकरी स्वीकारली नसती. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, अशा पद्धतीने हे 3-3 प्रदेश जिंकून घेतले आणि त्यांनी स्वतःचं त्या दरबारातलं स्थान वाढवलं. आता ही नेमकी त्यांनी स्वराज्याची जी रचना, मी जे म्हणतो की नाही, स्वराज्याचा जो पाया आहे तो आदिलशहांनी तयार केला. तर हा पाया नेमका खोदायला सुरुवात केली त्यांनी. म्हणून हा जो तुमच्या डोक्यातला भ्रम आहे की 3-3 हिंदू राजांना यांनी का हरवलं किंवा त्यांचं का राज्य जिंकून घेतलं आणि त्यांनी आदिलशहाची नोकरी का स्वीकारली, त्याचं कारणच हे आहे, त्यांचं ध्येय वेगळं होतं. त्यांचं ध्येय होतं स्वराज्य स्थापनेचं. आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयासाठी सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर सगळ्यात महत्वाचं होतं की सर सलामत तो पगडी 50. आणि स्वतःचं सर सलामत ठेवण्यासाठी त्यांनी आदिलशाहीमध्ये नोकरी स्वीकारली. नुसती स्वीकारली नाही तर ते प्रदेश जिंकले, स्वतःचं नाव मोठं केलं, दरबारामध्ये वजन पाडलं. आणि एवढंच नाही तर तिथले जे लोक होते, तिथल्या लोकांबरोबर ते कसे वागले आणि कशा पद्धतीने त्यांनी मग स्वराज्याचा पाया रचला आणि कशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारे दक्षिणेतले सगळ्यात मोठे राज्य म्हणून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं, ते सुद्धा आपल्याला पाहायचं. पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे सगळं. तर आता एटीएम गुरु हे युट्यूब चॅनल तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा आणि ही सिरीज पाहायची असेल तर बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला याच्या पुढचा त्यांचा सगळा इतिहास जशाला तसा पाहायला मिळेल आणि तोही वास्तव आणि खरा इतिहास पाहायला मिळेल, जे आपण वारंवार सांगत आहोत ते. तर पहा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे युद्धाचं झालं. पण आपण याच्यासाठी संदर्भ काय वापरले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. बघा, 2 संदर्भ वापरले आपण या व्हिडिओसाठी आजच्या. तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामधलं 55 ते 58 पेजेस त्याच्यामधलं काय वापरलंय. आणि त्याच्यानंतर जदुनाथ सरकार यांचं 34 ते 35 पेज नंबरचं काळ आणि कर्तृत्व या पुस्तकामधलं. आता या 2 पुस्तकांनी जे आहे
तर या 2 पुस्तकामध्ये यांनी हे सगळे संदर्भ कुठून घेतले, तर वेगवेगळ्या बखरी आहेत त्या बखरीमधून घेतलेल्या. त्याच्यामध्ये शेडगेकरांची बखर आहे किंवा इतर काही बखरी आहेत, यांनी सुद्धा भरपूर असे संदर्भ घेतले, त्या संदर्भातून हे मांडलेले आणि ते आपण इथं मांडलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा. थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.